This is School to You YouTube channel. Update for students and teachers. Please like and subscribe. प्रश्न क्रमांक 1. कुठे ते लिहून चौकट पूर्ण करा. कहाँ वो लिखकर चौकोन मुकम्मल कीजिए. कोठे यानी कहाँ. नंबर 1. सारे सुंदर जग पहावे. पूरा जहान खूबसूरत देखा जाए. कहाँ पर. क्षितिजाच्या पुढे. नंबर 2. यान गतीने उड्डाण करावे. हमारा जहाज रफ्तार के साथ उड़ान भरे. कहाँ पर. अवकाशात. प्रश्न क्रमांक 2. योग्य पर्याय शोधा या लिहा. इसका उर्दू में मतलब होता है मुनासिब ऑप्शन लिखो. नंबर 1. दाही दिशात दुमदुमू शांतीचे गीत रे. यहाँ पर जो 3 ऑप्शन है उसमें से यहाँ क्या आएगा. शांतीचे. प्रश्न आ. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. इसका उर्दू में तर्जुमा होगा दर्ज झैल लफ्ज़ों के लिए नज़म में से लफ्ज़ तलाश करो. सवंगड़ी. इसके लिए नज़म में लफ्ज़ आया है सोबती. नंबर 2. निद्रा यानी नींद. इसके लिए नज़म में लफ्ज़ आया है ज़ोप. नंबर 4. विश्व यानी दुनिया. इसके लिए नज़म में लफ्ज़ आया है जग. नंबर 4. सगड़े यानी सब. इसके लिए नज़म में लफ्ज़ आया है सारे. सौमत का प्रश्न है यानी ज़ाती राय से, जिसमें पहला प्रश्न पूछा गया है. प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दात लिहा. पेश किए गए नज़म में शायर का बोलना अपने अल्फाजों में लिखो. यानी शायर नज़म में क्या बोलना चाहता है वो अपने अल्फाजों में लिखो. अपने अल्फाजों से मुराद मराठी में ही लिखना है, लेकिन छोटे छोटे और आसान जुमले बनाकर. उत्तर. नवीन पिढीला आवाहन करताना कवी म्हणतात क्षितिजाच्या पलीकडे झेप घ्या. म्हणजे हे सगळे जग किती सुंदर आहे ते कळेल. बुरसटलेल्या विचारांच्या बंधनातून मुक्त होऊया. आपला आळस झटकून टाका. निद्रिस्त मनाला जागृत करू. या सर्व विकृती नष्ट करू. या सर्व मित्र पुढे गेले, पण बदलांचा वेग न अंगीकारल्यामुळे आपण मागे राहिलो. अवकाशयानाच्या प्रचंड वेगाने आकाशात झेप घेऊ. विज्ञान आणि अध्यात्म यांचा मेळ घालून 10 दिशात आपण शांतीचे गीत गाऊ. नवविचारांनी प्रेरित होऊन आपण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेऊ. हे सुंदर जग पाहू या पाहू. सौमत में से ही दूसरा प्रश्न पूछा गया है. दाही दिशात शांतीचे गीत दुमदुमले. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. इसका उर्दू में तर्जुमा होगा दसों सिमतों में सुकून का गीत फैल गया. इस नज़म की लाइन का आपने समझा हुआ मतलब लिखो. उत्तर. विज्ञान माणसाच्या सुखासाठी निर्माण झालेले आहे, परंतु त्यांचा उपयोग विध्वंसासाठी झाला तर ते गैर आहे. हिंसेमुळे अराजक निर्माण होते. माणुसकी त्याला जाते
अण्वस्त्रामुळे दहशत निर्माण होते, सगळीकडे अशांती निर्माण होते. म्हणून हे जग जर सुंदर करायचे असेल तर विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. विज्ञान व अध्यात्म यांचा मेळ घातला तर सर्व जगात शांती नांदेल. दाही दिशा शांतीचे गीत दुमदुमेल, असा अर्थ कवींना अभिप्रेत आहे. सौमत में से ही तीसरा प्रश्न पूछा गया है. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचारांविषयी तुमचे मत लिहा. उत्तर: विज्ञानामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते, तर अध्यात्म हे आत्मशुद्धी करण्याचे साधन आहे. अहंकारामुळे विज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून अहंकार नष्ट करणारे अध्यात्म अंगीकारायला हवे. विज्ञानाने तयार केलेले शस्त्र आंधळे असते, म्हणून त्याला वापरणारी दुर्बुद्धी विवेकी करण्यासाठी अध्यात्माची अत्यंत गरज आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ व आळस हे माणसाचे 6 शत्रू आहेत. त्यामुळे माणूस हिंसक होऊन विज्ञानाचा दुरुपयोग करू शकतो. त्यामुळे या 6 शत्रूंना काबूत ठेवणाऱ्या अध्यात्माची जोड विज्ञानाला आवश्यक आहे. यांच्या समन्वयाने जगात शांतता नांदेल.